नमस्कार मंडळ. डोसा, इडली किंवा आप्पे बनवायचे असेल ना तर कसं प्रमाण घ्यायचं मी दाखवते. हे ना मी 3 वाटी तांदूळ घेतले, रेशनचे तांदूळ, आणि 1 वाटी उडदाचे डाळ. दुपारी ना मी 1 वाजता भिजवलेलं. हे बघा असं झालं, एवढं झूम करा नाही बघा, अशा प्रकारे बघा असं भिजले चांगलं. आता 9 वाजलेत रात्रीचे आणि ना मी लावते आता. सकाळी बघूया कसं पीठ येते. हे ना मी मिक्सरला ग्राइंड करून घेते. हे बघा हे बघा एवढं ना प्रमाण झालेलं आहे बघा. 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीदचं. आणि मी आता याला झाकण लावून ठेवते. सकाळी आपण बघूया कसं येतं. हे बघा ना एवढं असं माझं पीठ आलं आहे. हे बघा मी दाखवते, मिक्स करून व्यवस्थित. हे बघा कसं असं आलं पाहिजे चांगलं. हे बघा मी रात्री ना तरी उशिरा ठेवलेलं, 10 वाजता ठेवलेलं. मस्त आले छान पीठ. जेवढं चांगलं येईल ना नरम मस्त होतं. मेन पीठ येण्यावरतीच आहे. हे बघा हे ना असं पीठ आलं. मी ना अर्ध काढून घेतलं, परत अर्ध. हे मी 2 कांदा कापले, 2 टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर घेतली. एक कांदा टाकते आता मी याच्यामध्ये. थोडं थोडं घेतलं ना मिक्स करायला बरं पडते. याच्यामध्ये ना गाजर, शिमला मिरची पण टाकू शकतो. अशी मुलं भाज्या खात नाहीत ना, तर त्या निमित्ताने खाऊ शकतात म्हणून. आणि मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार. हे बघा अर्धा चमचा मीठ टाक. हे बघा हे मिश्रण ना चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे लागलं पाहिजे असं. बघा पीठ चांगलं आलं ना मग चांगलं होतं. मिक्स मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. हे बघा असं. आता ना माझं हे आप्याचं भांडं भिडाचं असेल ना, माझं नॉनस्टिकचं आहे. हे बघा चांगलं मी तापून गरम करून घेतले. त्याच्यामध्ये ना आता थोडं थोडं तेल टाकायचं. साईडचे आहे ना तिकडे पहिले टाकायचं, कारण मध्ये आहे ना ते लवकर तापते ना मधला भाग. हे बघा याच्यामध्ये मी तेल टाकले, तापले ना भांडं चांगलं. आता आपण सोडूया याच्यामध्ये. एकदम फुल पण नाही भरायचंय, थोडं ठेवायचंय कारण ते होते ना. हे बघा मी ना पहिले साईडचं आपण पहिले टाकून घ्यायचे कधी पण. हे बघा असं टाकून घेतलं. याच्यामध्ये ना सॉरी माझ्याकडून जरा जास्त झाले. आणि ना बारीक गॅसवरती ठेवायचं थोडा वेळ, 2 मिनिटाचे ठेवायचं. हे बघा ना आता मी परत ते हे बघा मस्त टम्म फुगले. हे बघा ना स्टीम झालेत. आता मी 4-5 मिनिटं झाले असेल. बघा मी पलटून घेते. मस्त हे बघा आले. वाव असे टम्म फुगले पाहिजे असं मस्त पैकी छान आले. साईडच्या आधी घ्यायचे तसं काय नाही. हे बघा मस्त. एक साईड चांगली हे झालं ना म्हणजे फुगले ना की बघा परत पलटायची गरज नाही. तेल पण परत टाकायची काही गरज नाही. टाकू शकतो पाहिजे तर असं काही. हे बघा मस्त टम्मू मऊ लुसलुशीत एकदम झाले छान. मी तुम्हाला एक दाखवते ना. हे बघा अशा प्रकारे. हे बघा असे झालेत आता मस्तपैकी टम्म फुगलेले. हे बघा अशा प्रकारे माझे आप्पे रेडी झालेले आहेत. आणि इकडे ही चटणी तयार झालेली आहे. ही बघा अशी दाखवते. हे बघा मऊ लुसलुशीत असे बघा छान झाले. असेच पण खाऊ शकतो विदाऊट चटणी. मीठ असतं ना त्याच्यामध्ये. छान झाले ते बघा नरम एकदम मस्त मऊ लुसलुशीत. आजचा आप्याचा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. फेसबुक इंस्टाग्रामला हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करा. तोपर्यंत टाटा बाय बाय. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत. आप्यासाठी ना चटणी कशी बनवायची ती मी दाखवते, साऊथ इंडियन टाईपची. इकडे ना मी तेल गरम करायला ठेवले. काय काय घेतले पहिलं सांगते. ही चणा डाळ घेतली. ही 1 वाटी ना चणा डाळ ही घेतली. अर्धी वाटी उडीद डाळ घेतली. आणि हे बघा थोडं ना आलं घेतलंय, मी किसून घेतलंय. 5-6 लसूण घेतलेत. 1 कांदा घेतले कापून. आणि 1 वाटी खोबऱ्याचे तुकडे घेतलेत. आणि मी
6 ह्या ना सुकी मिरची घेतली. ही बघा सुकी मिरची, हिरवी मिरची आणि ना कोथिंबीर वापरायची नाही त्यासाठी दाखवते तुम्हाला. तर बघा तेल गरम झाले. पहिली ना डाळ गरम भाजून घेऊया आपण. थोडी ना कडक झाली पाहिजे, करपली नाही पाहिजे पण कडक झाली पाहिजे. कडकडीत झाली पाहिजे. त्याच्यामध्ये टाकलेली ही उडदाची डाळ अर्धी वाटी. ही मी या वाटीचं प्रमाण घेते. थोडी घट्ट पाहिजे, पातळ आपल्यावरती. ही बाई ना जरा ती कडकडीत ती बघा ती डाळ भाजून झालेली आहे. त्याच्यामध्ये ना मी कांदा भाजून घेते. कांदा, लसूण, आलं आणि हे खोबऱ्याचे तुकडे आणि ही बेडगी मिरची मी घेतलेली. हिरवी मिरची नाही घ्यायची ना, त्याच्यामुळे बेडगी मिरची. त्याला पण जरा भाजून घेऊया चटणी वाटण्यासाठी. आणि बघा बारीक गॅस केले, करपवायची नाही आहे ती आणि भाजून घ्यायची. बेडगी मिरची आणि याच्यात परत हळद टाकायची वाटताना, चटणी वाटताना थोडा कलर येण्यासाठी. नको असेल तुम्हाला व्हाईट दिसायला पाहिजे तर नाही हळद टाकली चालू शकते. तर अशी चटणी छान लागते, मस्त घट्ट होते. आपण तिकडे देतात ना पाणी असते ना पातळ, आपण नॉर्मल आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी करू शकतो. हे बघा असे झालेले भाजी आता ग्राइंड करून घेते. हे बघा थंड झाले, 5 मिनिटं झाली. डाळ बघा कशी कडकडीत झाली एकदम. याच्यामध्ये नाही बघा एवढी मी हळद टाकते थोडी, आणि थोडीशी हळद टाकली थोडा कलर येणार आणि ग्राइंड करून घेते. याच्यामध्ये नाही बघा अर्धा ग्लास आहे बघा, अर्धा ग्लास मी ना पाणी टाकते. जर पातळ पाहिजे असेल आपल्यावरती आहे, जेवढं पाहिजे तसं करायचं. हे बघा ना तेल आता तापलंय, त्याला तडका देऊया. हे बघा मोहरी, चटणीसाठी नाही बघा तडका देण्यासाठी मोहरी टाकले, कढीपत्ता आणि थोडा हा हिंग. काळा हिंग असला चांगला आणि हा पिवळा टाकले. असा चांगला तडका बसला पाहिजे. ही बघा चटणी नाही बघा अशी झाली. ही बघा थोडी मी ना पातळ केली, तुम्हाला अजून पातळ पाहिजे तर करू शकता. मी एवढी घेतली. त्यामध्ये आता तडका देऊया आपण. तर आवाज आला पाहिजे. हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका दिलेला आहे.